नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी. एकट्या म्हणजे कोण? ज्या सिंगल आहेत. सिंगल म्हणजे कोण? ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, ज्यांचा घटस्फोट झालेला नाही, ज्या विधवा आहे, ज्यांनी लग्न केलेलं नाही, ज्या महिला एकाकी राहत आहेत, एकट्या राहत आहेत, अशा सगळ्या माझ्या एकल महिलांसाठी माझा आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी मधल्या काळामध्ये सांगितलं होतं ना की तुमचं सर्वेक्षण अंगणवाडी ताईंकडनं करून घ्या जर तुम्ही एकट्या राहताय तर. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आणि आपल्या सगळ्या अकाउंटवरती तो व्हिडिओ असेल. तुम्ही बहुतेक केलं नसणार तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नसेल. मी नेहमी सांगते आपली अपडेट ही खात्रीशीर अपडेट असते. लवकरच सरकार असं एक धोरण आणणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वेक्षण करून घ्या म्हणून. अशा माझ्या जवळपास 70 ते 75 लाख महिला आहेत आता तरी. बाकी अजून माहिती येणं बाकी आहे बरं का. जेव्हा माहिती येईल तेव्हा देईल. तर सध्या आपलं महाराष्ट्रातलं एकमेव असं सरकार आहे आपलं राज्य सरकार, जे महायुती सरकार, जे आपल्या एकल महिलांसाठी लवकरच हे एकल महिलांचं धोरण जे आहे ते आणणार आहे. आता ह्या एकल महिला धोरणासाठी मसुदा तयार करण्यासाठी आणि हे मसुद्या अंतर्गत समिती तयार करण्यासाठी मंजुरी पण देण्यात आलेली आहे. लवकरच हे सगळं स्थापन होईल, मसुदा पण येईल आणि या अंतर्गत GR पण लवकरच येईल. आणि सरकार हे सगळं का करत आहे तर सरकार आपल्या जेवढ्याही सिंगल महिला आहेत त्यांना जे आहे ते बळ देण्यासाठी, बरोबर, त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना आर्थिकरित्या बळ देण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी हे जे आहे ते सरकार आपलं काम करत आहे. नक्कीच सरकारचं या धोरणाच्या अंतर्गत आपलं खूप मनापासून आपण या आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारचं स्वागत करूया. सरकारने अगोदर आपल्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपली लाडकी बहीण योजना आणली, आपली लेक लाडकी योजना आणली आणि आता आपलं सरकार एकल महिलांसाठी जे आहे ते मसुद्याच्या अंतर्गत हे एकल महिला जे आहे ते धोरण लवकरच आणणार आहे. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजलेली असेल. बाकी तुम्ही कमेंट करा, कमेंटवर तुम्हाला उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते. माझा हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल, तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, तरी ह्या व्हिडिओला जरूर शेअर करा जेणेकरून ज्या माझ्या महिला एकट्या राहतात त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल आणि त्या माझ्यापर्यंत पोहोचतील आणि आपला हा व्हिडिओ पाहतील. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. बाकी ह्याच्यावर GR वगैरे येणं बाकी आहे. आणखीन ह्याच्यावर काम चालू आहे, ह्याच्यावर उपाययोजना चालू आहेत. ह्याच्यावर GR येईल. सरकार आपल्याला कशा पद्धतीने मदत करणार आहे, कुठली योजना आणणार आहे, काय करणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मी त्यावेळेस देणार आहे ज्या वेळेस सरकारकडून माहिती येईल. आता सध्या ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मधल्या काळात दिली होती माहिती की तुमचं सर्वेक्षण करून घ्या, लवकरच आपल्यासाठी सरकार काहीतरी उपाययोजना करणार आहे. तेव्हा तुम्ही ऐकलं माहित नाही. त्याच्या अंतर्गतच माझा आजचा व्हिडिओ आहे की लवकरच आपल्यासाठी एकल महिला धोरण सरकार आणणार आहे. मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.